पावस ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये चालण्याचा आजचा माझा पहिला दिवस। दुपारी 12 वाजता आम्ही दिंडीचा जिथे दुपारचा मुक्काम होता तेथे पोहोचलो। थोड्याच वेळामध्ये जेवणाची पंगत बसली। तर हा असा मोठाच्या मोठा हॉल होता आणि जेवणाला आम्हाला वरण भात, मसाले भात, मटकीची भाजी, गुलाबजाम, तिथे आम्हाला ही छोटीशी गोडुली भेटली। तिचा त्या दिवशी 5वा बर्थडे होता। या टप्प्यावर माझा भाऊ पण तिथे आला होता, त्याची पण भेट झाली। हा असा एकंदरीत परिसर होता जिथे दिंडी दुपारच्या मुक्कामाला थांबली होती। प्रशस्त शेतामध्ये एक साई मंदिर आहे तिथे। जेवणानंतर सगळेजण विश्रांती घेत होते। एका बाजूला लेडीज, एका बाजूला जेंट्स। महाराजांची पालखी अशी जीपवर ठेवतात आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून। हा दुपारनंतरचा टप्पा फक्त 6 किलोमीटरचाच होता, छोटासा। त्याच्यामुळं आम्ही थोडं उशिरा 3:30च्या आसपास निघालो। चालू लागे आनंदाने पाऊले ही अनवाणी पांडुरंगाच्या वाटेला। धाव घे इंद्रायणी आतुरली भेट। थोडंसं चालून झालं की त्याच्यानंतर अशी विश्रांती असते। हा पूर्ण हायवेचा मार्ग आहे आणि त्याच्या बाजूला ह्या सगळ्या गाड्या थांबतात आणि मग प्रत्येकाला खाऊ मिळतो, प्यायला पाणी मिळतं। शिट्टी वाजली चाच्यांची की पुन्हा सगळेजण उठतात, एका लाईनमध्ये थांबतात। ॲक्च्युली इथे 2 लाईन आहेत। त्यांनी सांगितलेल्या सिक्वेन्स प्रमाणे थांबायचं आणि पुन्हा चालू लागायचं। झालो वार करी, झालो वार करी, मुखी जय जय हरी पांडुरंग हरी विठुरायाचा। थोड्याच वेळात आम्ही आमच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो। हायवे लगतच्याच एका शेतामध्ये हा मुक्काम होता आणि मग मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी आली की मग त्यांचं स्वागत होतं, पायावर पाणी घालून। आणि थोडा वेळ मग गाणी म्हणत फेर धरला जातो, थोडा खेळ होतो। तुझी भेट गुण क्षणाचं गाठोण बांधून यार निघतो मी मुकुंदा। डोळा ढळत या पाणी लोचना तर मी तुला साठवू मी किती आता। गती पावलांना द्यावी पांडुरंगा तू विठाई, देवा येण्या सर पुन्हा दे तू बळ। सार सरू देवरीस पुन्हा येऊ दे आषाढ, उडू दे र अत्तरावाणी ही येळ। त्याच वेळेला एकीकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती। सगळी ओनरशिप चाचींची असती आणि हा चाचींचा मसाल्याचा डबा आहे, खूपच अमेझिंग। गरम गरम भाकऱ्या थापल्या जात होत्या। एकीकडे स्वयंपाक होतोय तोपर्यंत आता इकडे हरिपाठ म्हणायला सुरुवात झाली। हरिपाठ, स्वामींचा नित्यपाठ आणि त्याच्यानंतर आरती झाली। 8 वाजता जेवणाची पंगत बसली आणि आज होतं भाकरी, मटकीची भाजी, आमटी, भात, कांदा। आता झोपायची व्यवस्था दाखवते।
त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असा स्वामींचा मस्त खूप मोठा फोटो आहे आणि ही पूर्ण रूम रिकामी आहे अशी. इथे जेंट्स आणि आतमध्ये लेडीज अशी झोपायची व्यवस्था केलेली. ओम रामकृष्ण हरी. येऊ लागे अंत